श्रीहरी उत्तर गीता अध्याय 4 श्लोक 19 पासून पुढे. एकांती वास करणारा साधक पुरुष जर आपल्या मनास आत्म्यामध्येच लावून ठेवण्यास सफल झाला तर तो मनुष्य स्वतःमध्येच या आत्म्याचे दर्शन करू शकतो. तो साधक सदैव संयम परायण योगयुक्त मनास वशी करणारा आणि जितेंद्रिय आहे तोच आत्म्याद्वारे प्रेरित होऊन बुद्धीद्वारा त्या आत्म्याचे साक्षात्कार करू शकतो. जसे की मनुष्य स्वप्नामध्ये कोणातरी अपरिचित व्यक्तीस पाहतो, पुन्हा तो जागृत अवस्था प्राप्त झालेवर त्या अपरिचितास त्वरित ओळखतो. हा तोच आहे. त्या प्रकारेच साधन परायण योगी समाधी अवस्थेमध्ये आत्म्यास ज्या रूपात पाहतो त्याच रूपात त्यास नंतरही पाहत राहतो. तसा कोणी मनुष्य स्वतःच इतरांपासून वेगळे करून दाखवून देतो, तसेच योगी पुरुष आत्म्यास या देहापासून पृथक करून पाहतो. येथे शरीरास म्हटले गेले आहे आणि आत्म्यास योगवेत्ता जनांनी देह आणि आत्म्यात पृथक समजण्यास्तव हा उत्तम दृष्टांत दिला आहे. देहधारी जीव जेव्हा योगाद्वारे आत्म्याचे यथार्थ दर्शन करून घेतो त्यावेळी त्याचेवर या त्रिभुवनाच्या अधीश्वराचे आधिपत्यही नाहीच राहत. तो सर्वार्थाने मुक्त होऊन जातो. तो योगी आपल्या इच्छेनुसार विभिन्न प्रकारचे शरीर धारण करू शकतो. ऊर्ध्वत्व आणि मृत्यूवरही विजय पावून त्यांना पळवून लावतो. तो ना कधी आनंद मनवतो ना कधी तो दुःखात राहतो. आपल्या इंद्रियांना वशीभूत ठेवणारा योगी पुरुष देवतांचाही देवता होऊ शकतो. या अनित्य असणाऱ्या शरीराचा त्याग करून तो अविनाशी अशा ब्रह्मपदाची प्राप्ती करून घेतो. संपूर्ण प्राण्यांचा विनाश झाल्यावरही त्याच भय नाहीच वाटत. सर्वांचे क्लेश घेऊन सुद्धा त्यास कोणापासूनही क्लेश नाहीच होत. शांत चित्त आणि निस्पृह असणारा योगी आसक्ती आणि स्नेह यापासून प्राप्त होणाऱ्या भयंकर दुःख शोक आणि भयाने विचलित नाहीच होत. त्यास शस्त्र क्षती नाही पोहोचू शकत. मृत्यू त्याचे जवळ नाही जाऊ शकत. या संसारी त्याच्यापेक्षा अधिक सुखी अन्य कोणी नाहीच दिसत. तो मनास आत्म्यामध्ये लीन करून त्यामध्येच स्थित होऊन जातो आणि वृद्धत्वाच्या दुःखापासून सुटका पावून सुखात निद्रा घेतो आणि अक्षय अशा आनंदाचा अनुभव घेतो. तो या मानव शरीराचाही त्याग करून इच्छेनुसार अन्य अनेक शरीर धारण करतो. योगजनित ऐश्वर्याचे भोग घेणाऱ्या योग्यास योगापासून कोणत्याही प्रकारे विरक्त नाहीच झाले पाहिजे. त्याने नित्य योगीत रत राहावे. चांगल्या प्रकारे योगाभ्यास करून जेव्हा योगी स्वतःमध्येच आत्म्याचा साक्षात्कार करू लागतो त्यावेळी तर तो प्रत्यक्ष इंद्र देवतेचे पदार्थ प्राप्तीची इच्छाही त्यागच की करतो. एकांती ध्यान करणाऱ्या पुरुषास ज्या प्रकारे योगाची प्राप्ती होते ते ऐकावे. तो उपदेश
पहिल्या श्रुतीमध्ये पाहिला गेला आहे. त्याचे चिंतन करून ज्या भागात जीवाचा निवास कल्पिला गेला आहे तेथेच मनास देखील स्थापित करा. त्यास बाहेर जाऊ देऊ नयेच. शरीरात स्थित राहून आत्मा ज्या आश्रयात स्थित होतो त्यात स्थितीत बाह्य आणि अभ्यंतर विषयांसहित मनात धारण करावे. मूलाधार आदी कोणत्याही आश्रयाचे चिंतन करून तो जेव्हा सर्व स्वरूप परमेश्वराचे दर्शन साक्षात्कार करतो त्यावेळी त्याचे मन प्रत्येक स्वरूप आत्म्यापासून वेगळे बाह्य वस्तू नाहीच राहत. निर्जन वनी इंद्रिय समुदायांना वशी करून एकाग्रचित्त होऊन शब्द शून्यतेने आपल्या शरीरात बाहेर प्रत्येक अंगी परिपूर्ण परब्रह्म परमात्म्याचे चिंतन करावे. श्लोक 36 अखेर. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.